शिवसेनेनं पोलादपूर तालुक्यावर पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलेलं आहे. एकंदरीत काय सांगाल? माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कॅबिनेट मंत्री बळवंत गोगावले यांनी केलेल्या 3.5 वर्षाची विकास कामं, या कामाच्या जोरावरती आम्ही प्रचार केला. मागच्या वेळेला आमचा जो जुना देवळागड होता, आता तो कापडी बुद्रुक आहे. या 3 सीट आमच्या गेल्या होत्या आणि आम्ही ज्या दिवशी हरलो त्या दिवशी आपण कामाला सुरुवात केली. आमची गेले 15 वर्ष कोंडवी गडातली आता ज्या कोतवाल बुद्रुक या गडातली सीट आली नव्हती. प्रचंड काम आम्ही केलं आणि या ठिकाणी काम करून शेतकरी कामगार पक्षाची युती केली आणि 6च्या 6 सीट निर्विवाद या ठिकाणी बहुमताने शिवसेनेचा भगवा पंचायत समिती आणि रायगड जिल्हा परिषदेमध्ये फरक. आपल्या लोहारे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अटीतटीची लढत होईल अशी सर्वांना वाटत होतं, परंतु एकंदरीतच निकालानंतर असं स्पष्ट चित्र दिसतंय की तुम्ही निर्विवादपणे वर्चस्व राखलेलं आहे. त्याचप्रमाणे तुमच्या या निवडणुकीसाठी अनेक बडे नेते पोलादपूर तालुक्यामध्ये येऊन गेले, त्याबद्दल काय सांगाल? अटीतटीची नव्हती, फक्त हवा केली होती आणि त्या हवेला लोकांनी फुकून टाकलं. उलट मागच्यापेक्षा मी आता जास्त मतांनी निवडून आलो. मागच्या वेळेला 1200 मतांनी निवडून आलो, आता 2200 मतांनी निवडून आलो. म्हणजे याच्यातून ओळखून जा इथली जनता कोणाच्या पाठीची आहे. कोणतरी येईल 30 वर्षात माझा तालुका म्हणेल आणि मी उद्या हे करणार, मी ते करणार. यांना लोकांनी ऐकलं नाही. मतदारांनी मतपेटीतून त्याला उत्तर दिले त्यांना. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील.